ढोल ताशांच्या गजरात गणरायांच्या मूर्तीची स्थापना झाली। त्यानंतर भक्तांच्या घरचा पाहुणचार घेतल्यानंतर आता गणराया परतीच्या प्रवासाला निघणार आहेत। त्यापूर्वी यवतमाळ जिल्हा पोलीस दलाकडून नेमकं कसं बंदोबस्त करण्यात आलेलं, काय काळजी घेण्यात आलेली आहे, या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आहेत। साहेब, गणराया आता परतीच्या मार्गावर निघणार आहे, त्या दृष्टिकोनातून जिल्हा पोलीस दलाकडून काय बंदोबस्त आणि काय काळजी घेण्यात आली आहे? आपल्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ 2700 गणपतीच्या स्थापना झालेला आहे आणि आपल्याला पुढच्या 6 तारीखला आपलं गणेश विसर्जन आहे। त्या रिलेटेड आपला पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण 5000च्या वरती आपण गणपती आपला पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि आपण 2000च्या वरती जो गुन्हेगार आहे जो आपला समाजकंटक लोक, आपल्याला शांतता भंग करण्यासारखे लोक, त्यांच्यावर आपण प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेला आहे। सेन्सिटिव्ह ठिकाणी, संवेदनशील ठिकाणी रूट मार्च पण काढण्यात आलेला आहे आणि आपण सर्व गणपती मंडळाच्या सोबत चांगल्या पद्धतीने मीटिंग्स पण आयोजित करून त्यांना प्रॉपरली पण सूचना देण्यात आलेल्या आहे आणि मी पण स्वतः पुसदला, उमरखेडला, यवतमाळ शहरला पण सर्व ठिकाणी म्हणजे धारवा, दिग्रस, नेरला पण आपण माझा विजिट पण झालेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मिरवणुकीच्या दरम्यान म्हणजे सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, तुम्ही आपला पोलिसांच्या सोबत चांगल्या पद्धतीने संपर्क ठेवा। काही अडचण आले, पोलीस तुमच्यासाठी उपस्थित आहे, म्हणजे पोलीस फक्त तुमच्यासाठी आहे। तुम्ही आम्हाला कळवले तरी आम्ही नक्की कारवाई करणार आहे, कोणी समाजकंटक लोक आले तरी। आणि कोणत्या पण परिस्थितीमध्ये काही आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओवर काही रील्स व्हायरल झाले त्यांच्यावर तुम्ही रिॲक्ट करू नका, आम्हाला कळवा, आम्ही नक्की त्यांच्यावर कारवाई करणार आहे। आणि तसेच आपला जिथे जिथे जो सेन्सिटिव्ह प्लेसेस आहे मिरवणुकीच्या दरम्यान आपण प्रॉपरली बॅरिकेडिंग पण केलेलं आहे, त्या ठिकाणी आपण CCTV पण लावण्यात आलेला आहे आणि आपला आजूबाजूच्या लोकांचा पण संपर्क आणि मीटिंग पण झालेलं आहे। त्यामुळे आपलं जिम्मेदारी आहे, नागरिकांच्या पण जिम्मेदारी, पोलिसांच्या जेवढी जिम्मेदारी आहे नागरिकांची पण तेवढी जिम्मेदारी आहे। गणपती सर्वांची जिम्मेदारी आहे, तुमचं शहर आहे, तुमची जिम्मेदारी आहे। आपण या गणपतीच्या मिरवणूक शांतता पद्धतीने, भक्ती, श्रद्धा आणि पवित्रतेसोबत आपण विसर्जन करायचे आहे आणि मला अशा वाटतं की सर्व लोक पोलिसांना मदत करणार आहे आणि पोलीस तुम्हाला नक्की मदत करणार आहे। आणि तसेच विसर्जनच्या घाटच्या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या दिवसपासून खूप मोठ्या पद्धतीने पाऊस चालू आहे आणि आपल्याला जिथे जिथे विसर्जन घाट आहे बरेच ठिकाणी नदी आहे, वाघ आहे, त्यामुळे तिकडे खूप प्रवाहातून पाणी जातात। त्या ठिकाणी आपला पण बंदोबस्त प्रॉपरली लावलेला आहे। काही छोटा मुली आणि वयोवृद्ध लोक पण जातात पाहण्यासाठी, खूप बरेच लोक जातात, त्यांना काळजी घेणं आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे। जायचं नाही आहे, जिथे जिथे क्रेन आहे क्रेनच्या मार्फतून विसर्जन करायचं आहे आणि कुणी पण आतमध्ये जायचं नाही आहे। आपण बरेच ठिकाणी बघितलेलं आहे, म्हणजे काही पेर स्लिप झालेला आहे आणि आतमध्ये पडून बुडून गेलेलं आहे, असा अपघटना घडला नाही पाहिजे, त्यासाठी पण आपण प्रॉपरली नियोजन केलेलं आहे, लाईटिंगचा व्यवस्था केलेला आहे, CCTV व्यवस्था केलेला आहे विसर्जन घाटला पण आणि साफसफाई पण केलेलं आहे। तसेच आपण माईक पण लावलेलं आहे, काही कोणाला काही इश्यू असेल ते आपल्याला पोलिसांना सांगू शकतात, आम्ही माईकवर पण अनाऊन्स करणार आहे। किती टप्प्यातनी गणेश विसर्जन होणार आहे? आपला ऑलरेडी काही ठिकाणी झालेलं आहे आणि आपला 6 तारीखला ऑलमोस्ट 80% ठिकाणी आपला यवतमाळ जिल्ह्यामध्ये होणार आहे। तसेच 7 तारीखला पुसदला गणपती विसर्जन पुसद डिव्हिजनमध्ये होणार आहे। जिल्ह्यामध्ये बरेचसे ठिकाणी संवेदनशील आणि अतिसंवेदनशील पोलीस स्टेशन आहे, या ठिकाणी पोलिसांचा कसा वास राहणार आहे? आपला जिल्ह्यामध्ये यवतमाळ शहर, पुसद, उमरखेड, दारवा, दिग्रस, नेर, वणी असं काही सेन्सिटिव्ह ठिकाणी आहे। त्या ठिकाणी आपण पोलिसांना प्रॉपरली ब्रीफिंग केलेलं आहे आणि सेन्सिटिव्ह ठिकाणी आपण जास्तीत जास्त बंदोबस्तला पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे। तसेच ऑपरेशन प्रस्थान दरम्यान आपल्या सर्व बरेच लोक आपला पोलीस मित्रासारखे जॉईन झालेले आहे, त्यांना पण आपण T-शर्ट पण वाटप केलेलं आहे, त्यांना पण आपण बरेच ठिकाणी वापर करून आपलं चांगल्या पद्धतीने बंदोबस्त नियोजन केलेलं आहे। नक्कीच यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास 3500च्या जवळपास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला आहे। मिरवणूक शांततेत आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी जवळपास 3945 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे। त्यामुळे गणेश विसर्जन शांततेत पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.